नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डेअरी फार्मच्या अपडेट बाबत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काल आपण गोठ्यावरती FMDचं बूस्टर लसीकरणचं आपण वॅक्सिनेशन करून घेतलेले आहे। कारण आता जो सीजन आहे हा लाळ्या खरकुती आजाराचा प्रसार होण्याचा सीजन असल्यामुळं आपण प्रिव्हेंशन म्हणून अगोदरच आपल्या गोठ्यावरती बूस्टर डोस देऊन घेतलेला आहे। 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आपण एक FMDचा डोस दिला होता आणि त्यानंतर आपण हा दुसरा डोस देतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती देणार आहे माझ्या गायींविषयी आणि संपूर्ण फार्मचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडला जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ सुरू करतोय। तुम्हाला गायींबाबत सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, ही समोर जी गाय दिसती ही आहे ABS रॉकी सिमेंटची। आता ती डिलिव्हरी झालेली साधारणतः एक 8-10 दिवस झालेले। तिला आपण 50,061 हा NDDB चा बुल भरला होता। तर आपल्याला तिने कन्व्हेन्शन सिमेंट्सला कारवड दिलेली आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गाईचा स्ट्रक्चर आणि ऑर्डर क्वालिटी आहे। तुम्ही बघू शकता आता गाई मिल्किंग होऊन बराच टाइम झालेला आहे। आता तुम्ही एक दुसरी दाखवतो तुम्हाला गोठ्यामध्ये। बघा मित्रांनो, ही जी आहे ही ABS बेस्ट या सिमेंटची आहे। ही पण पहिल्या वेतात आहे आणि हिनं तर आपल्या गोठ्यामध्ये रेकॉर्ड केलेले आहे गाईनं। मित्रांनो, फर्स्ट टायमर मध्ये या कालवडीनं आपल्याला दिवसभराचं एक 24 लिटर दूध दिलेले। सकाळी 12, संध्याकाळी 12, थोडंफार कमी जादा होतं वातावरणानुसार, पण एक 24 लिटर, 23 लिटर, 24 लिटर या पट्टीत तिनं आपल्याला दूध दिलेले। तुम्ही तिचं ऑर्डर क्वालिटी बघू शकता कशा पद्धतीने ऑर्डर क्वालिटी आहे। आणि तिच्या ऑर्डरवरती अशा वेन्स अशा स्पष्ट दिसत आहे। ज्यावेळेस संध्याकाळी मिल्किंगला येते ती त्यावेळेस अशा स्पष्ट एकदम शार्प ऑर्डरवरले वेन्स दिसतात मित्रांनो। आता ही सध्या 1 महिना झालेला आहे। तर हिला आपण बायफचा अम्रपाल या बुलने कृत्रिम रेतन केलं होतं। त्यानंतर आपल्याला ही ह्या कालवडीनं पण कालवड दिलेली, तिला पण बायफ अम्रपालची कालवड झालेली। तर ही मित्रांनो बघू शकता गोठ्यातील सर्वात जुनी गाई आहे। ज्यावेळेस आपण हा दूध व्यवसाय सुरू केला त्यावेळेस आपण ही विकत घेतली होती इथं गावातच। तर मित्रांनो, अतिशय दुधाला चांगली आणि कसल्याही प्रकारचा आजार नाही। तुम्ही बघू शकता तिला शिंग आहे अशी, तर कोणत्याही प्रकारचा आजार नाही। आणि दूध सुद्धा तिनं, आता तिचं वय झालेलं आहे पण दूध सुद्धा तिनं आपल्याला 13, 14 म्हणजे 27-28 लिटर दुधाची तिनं रिक्वायरमेंट पुरी केलेली। आता सध्या ती जणून 1-2 महिने होत आलेले। आता एक 20-22 लिटर 2 वेळचं दूध देते ती आपल्याला। आणि समोर आणखी एक गाय ही आहे ABS चामची। तर ही जी बघता हिचीच ही लेक आहे मित्रांनो। तर ही ABS चामची आहे। आपण ज्यावेळेस गोठ्यात इम्पॉर्टन्स सिमेंट्स वरती काम चालू केलं तर त्यावेळेस आपण बडिंग वरती ह्या गायला आपण सगळ्यात पहिल्यांदा ABS चामचं कन्व्हेन्शन सिमेंट्स भरलं होतं। आणि त्यानंतर आपल्याला ही पहिल्या वेताला म्हणजे पहिल्यांदाच आपल्या गोठ्यामध्ये ही इम्पॉर्टन्स सिमेंटची कालवड आलेली होती। तर हिचं आता दुसरं लॅक्टेशन आहे। आता तिने आपल्याला या वेतामध्ये कन्व्हेन्शनला 50,061 बुलची या गायला पण कालवड झालेली। हिनं आपल्याला पहिल्या वेतात 21-22 लिटरचे ॲव्हरेजनं दूध दिलं आणि आता सुद्धा या दुसऱ्या वेतामध्ये ती आपल्याला एक 25-26 लिटर दूध आपल्याला ती देते। तर तिसऱ्या वेतामध्ये आपल्याला ती आरामशीर 30+ जाईल। हाच गोठ्यात खरं ब्रीडिंग केल्याचा फायदा आहे मित्रांनो। कारण पहिलं ज्यावेळेस आपण डॉक्टरकडून HF क्रॉसचे जे सिमेंट्स भरवायचो तर त्या सिमेंटच्या कालवडी माझ्याकडे मी सुद्धा गोठ्यात सांभाळल्या। तर त्या कालवडी साधारणतः पहिल्या वेताला किती जरी ताकद असली तर त्या 10-12 लिटर वरती कधी गेल्या नाही। आणि त्या कालवडींचं दूध 20 लिटर गोठ्यात यायला
मित्रांनो अक्षरशः तिसरं वेत उजाडावं लागायचं. तिसऱ्या वेतात चौथ्या वेतात त्या गाईचं 20-22 लिटर दूध व्हायचं आणि 22 लिटरच्या पुढे तर त्या गाई जात नव्हत्या. पण आता ब्रीडिंगचा हा फायदा झालेला आहे तर गोठ्यामध्ये आपल्याला पहिल्यांदाच 21-22 लिटर दूध मिळतंय. खूप चांगली प्रगती. तर अशी आपल्याला गोठ्यात हळूहळू सुधारणा करून पूर्ण ब्रीडिंग वरती आपला गोठा शिफ्ट करून हळूहळू आपल्याला दूध उत्पादन हे वाढवायचंय. कारण दूध उत्पादन जर वाढवलं तरच आपला गोठा हा नफ्यात येणार आहे. तर ही एक समोर गाई मित्रांनो, ही ABS बिस्टची. आता ही फर्स्ट टाइमर आहे. हिनं पण आपल्याला एक 21-22 लिटरच्या रेंज मध्ये दूध दिलेलं आहे. तर या गाईचं मित्रांनो आता पोझिशन अशी आहे, तिला आपण बायफचा आम्रपाल कन्व्हर्शन सिमेंट टाकलेले आणि आता ही भरलेली. हिला डिलिव्हरी होऊन साधारणतः 4 महिने झालेले. अजून कन्फर्म नाही. कन्फर्म आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलूच या विषयावर. आणि या ठिकाणी जे तुम्हाला दिसते आणखी दुसरी गाय, ही गाय आहे 40-115 सिमेंटची. NDDBचं सिमेंट होतं. तुम्हाला मी जे माग ही व्हाईट कलरची गाय दाखवली ती आणि ही व्हाईट कलरची गाई ABSच्या आमची आणि ही 40-115 NDDBचा सॅक कंपनी सिमेंट होतं. तर आपल्याला गोठ्यात ह्या 2 कालवडी संघच आले होते. तर ही पण दुसऱ्या वेतात आहे. आता संघच आपण भरल्या होत्या, संघच डिलिव्हरी झाली त्यांची. आता तुम्ही बघू शकता आता ऑर्डर क्वालिटी कशा पद्धतीने. आता मिल्किंग आपण सकाळी केलेले तर एकदम लूज ऑर्डर आहे. संध्याकाळी ज्यावेळेस मिल्किंगला येतं त्यावेळेस ऑर्डर पाहण्याजोगं राहतं. ऑर्डरवरती हिच्या सुद्धा अशा फर्स्ट वेन्स आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा वेन्स आहे. आणि ऑर्डर तुम्ही बघू शकता अतिशय वर आणि उंच ऑर्डर आहे. अजिबात ऑर्डरला झोळ नाही, जेणेकरून मस्टर्डाइज होण्याचं प्रमाण अतिशय या ब्रीडच्या कालवडींमध्ये कमी असतं. आणि समोर अजून एक गाई आहे, तुम्ही बघू शकता. ही गाई, ही जी कालवड बघितली आपण आता दुसऱ्या वेतातली गाई बघितली, ह्या गायची ती आई आहे. ही मित्रांनो HF क्रॉस मधली जे, पण ह्या गायीनं आपल्याला 33 लिटर हा पेकेल दिलेला आहे. अतिशय दुधाला चांगली, कधीच आजारी न पडणारी आणि कोणत्याही प्रकारचा आजार नाही. चाऱ्याच्या बाबतीत व्यवस्थित चारा खाणार, खाद्य पण खाणार. आता सध्या ही प्रेग्नेंट आहे. तिला आपण आम्रपाल सिमेंट टाकलेले, कारण एकच वळू का चालवायचा तर पुढं इनब्रीडिंग साठी. आणि आपला गोठा काय एवढा मोठा नाही तर आपल्याला एक बुल चॉईस केल्यामुळं इनब्रीडिंगचा प्रश्न हा गोठ्यामध्ये राहणार नाही. त्याबाबत आपण काळजी घेतो. आणि याच गाई बरोबर आणखी एक जोड आहे, ही एक गाई आहे. तर ह्या 2 गाई मित्रांनो 30+ लिटरच्या आपल्या गोठ्यामध्ये याने दूध दिलेलं आहे. तर या गाईचं आपण जी ही ब्लॅक कलरची गाय बघतोय, काळ्या कलरची, या गायीनं आपल्याला एका व्यातामध्ये मित्रांनो 7000 लिटर दूध दिलेले. आणि हिच्यापासून आपण ही कालवड तयार केलेली, ही डेन्मार्क 40-115 सिमेंटची. तर अतिशय आईपेक्षा तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर मध्ये सुद्धा फरक आलेला आहे आणि उंचीत सुद्धा फरक आलेला आहे. तर आज मित्रांनो अपडेट मध्ये अजून एक दाखवतो. ही पण समोर बघू शकता, ही आपल्या अमोलचं सिमेंट आलं होतं डॉक्टरांकडं. आपण अमोलचं HF 40-20 म्हणून त्या 40-20 सिमेंटची हिनं पण आपल्याला फर्स्ट टाइमवर 21-22-20 अशा या दरम्यान दूध दिलेले. इथे सुद्धा आदर क्वालिटी बघू शकता. आदर एकदम वरती, आदर क्लेफ्ट एकदम शार्प दिसतो. आणि हिच्या बरोबर अजून एक आपण अमोलच्या 2 स्ट्रॉ भरल्या होत्या, तर त्यामधून आपल्याला ही एक पण तुम्ही बघू शकता. थोडस हे गायला मी हाणतो बाजूला. तर हे बघू शकता तुम्ही, ही अमोल 40-13 100% HF सिमेंटची. हिचं सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. ही ना सुद्धा आपल्याला 22 लिटर दूध दिलेले आहे पहिल्या वेताला. हिची सुद्धा तुम्ही ऑर्डर क्वालिटी बघू शकता. छान अशी ऑर्डर क्वालिटी आणि हाई स्ट्रक्चर, सगळ्याच गोष्टीत फरक पडलेला आहे ब्रीडिंग वरती काम केल्यामुळं. आपण या गायींचं सगळं रेकॉर्ड किपिंग करतो. या कालवडी ज्या तुम्हाला मी पहिल्या वेतातल्या दुसऱ्या वेतातल्या व्हिडिओ मध्ये दाखवले,
या कालवडींच्या जन्मापासून तर त्या डिलिव्हरी होईपर्यंत साधारणतः आपल्याकडे 1-2 वर्षाच्या आतमध्ये कालवडी आपण डिलिव्हरी केलेली आहे. आणि या कालवडीने आपल्याला फर्स्ट टायमर 20, 22, 21 कमी जादा सरासरी 20-22च्या रेंजनं दूध दिलेले आहे गोट्यामध्ये. तर मित्रांनो, सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे. पहिलं जे आपण एच एफ क्रॉसच्या ज्या कालवडी सांभाळत होतो त्यांना तुम्ही किती ताकद लावली तरी त्या 12, 13, 14 लिटरच्या पुढे त्या काय दुधाला वाढत नव्हत्या. कोणत्याही प्रकारचा चारा तुम्ही द्या त्यांना, लसूण घास द्या, मुर घास द्या, तरी पण त्या दुधाला वाढत नव्हत्या आणि त्यांच्या अंगावर एक ताकद राहायची. त्या ताकदीमुळेच आपल्याला गाई चांगली वाटायची आणि त्यावेळेस आपल्याला एवढं या ब्रीडिंगच्या बाबत नॉलेज नव्हतं. हळूहळू आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात राहिलो, त्यामुळे आपण ब्रीडिंगवरती एक मागील 5 ते 6 वर्षापासून सुरुवात केलेली. आणि तशी का आपल्याला दूध व्यवसायामध्ये खरी मजा यायला लागली, कारण ब्रीडिंगवरती काम केल्यामुळे त्याचे रिझल्ट दिसतात. आणि आपल्या जे 5-6 वर्ष आपण जे कष्ट केले त्या कष्ट तर कुठे चीज झाल्याचं आज आपल्याला जाणवते. तर मित्रांनो, आता ही आहे समोर एक बघा बायफचा जायद म्हणून बोल होता, तर तो बोल कमर्शियल स्टो आपण टाकला होता. तर तिला आपल्याला ही एक जायदची कालवड झालेली. हिला आपण आता एबीएसचा बिग शॉट सेक्सेट स्टो टाकलेला आहे. आता ही 2 महिन्याची कन्फर्म आहे. त्यानंतर तुम्ही इकडं बघू शकता समोर ही पण एक आकाशदीपची आपल्या गोठ्यात आहे. हिची जे आपण आई बघितली जी एबीएस चामची ही आई आहे एबीएस चाम तिची. आणि तिच्या बरोबर 40-115 सिमेंटची जी कालवड बघितली दुसऱ्या वेतातली गाई, तर त्या गायीची ही आपण मॉन्ट्रियल सिमेंट टाकलं होतं, सेक्टेड स्ट्रॉ टाकला होता. तर त्या सेक्टेड स्ट्रॉ मधून आपल्याला ही मॉन्ट्रियलची कालवड आलेली आपल्या गोठ्यात तयार झालेली. आता इथं स्टेटस म्हणजे ह्या बायफची आकाशदीप आणि मॉन्ट्रियल या दोन्ही कालवडीला आपण NDDVचा सॅक कंपनीचा 40-432 मिडनाईट या बुलना प्रेग्नेंट केलेले. आता यांचा स्टेटस साधारणतः आता 2 महिने पूर्ण झालेले. अजून 1 महिन्यानं आपण यांची पिढी करू आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म कळन. शक्यतो पहिल्या वेताला ते कन्फर्म झालेलेच असतील, कारण पहिल्या वेताला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. तर आपण कालवडींचा एक पुढील भागामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गायींबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.